नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की फायनली आता कावेरी आणि त्याचबरोबर यश दोघंही गावी पोहोचणार आहेत आणि गावी पोहोचल्यानंतर तिथं ज्या गोष्टींचा सामना करावा लागणार आहे त्या गोष्टी समोर येणार आहेत। म्हणजे कावेरी आणि यश दोघंही गावी गेलेले आहेत। तिथे मंदार आणि दिगंबर हे दोघंही पोहोचलेले असतात आणि मंदार आणि दिगंबरला पाहून कावेरी मात्र घाबरलेली असते। कावेरीला मात्र भीती वाटत असते आणि नेमकी पालखी समोरून जाते आणि त्याचबरोबर पालखी जात असताना कावेरीच्या चेहऱ्यावरती तिथला गुलाल पडतो, कारण ते ताट जे आहे ते उधळलं जातं आणि गुलालाने कावेरी पूर्ण माखलेली असते। आणि त्यासोबतच इकडे आपल्याला पाहायला मिळतं की जेव्हा या सर्व गोष्टी घडत असतात तेवढ्यातच समोरच्या दुकानात मंदार उभा असतो आणि मंदार जो आहे तो मागे फिरून पाहतो आणि मग तो कावेरीला पाहतो, कावेरीचा हात पकडतो आणि कावेरीला घेऊन तो निघालेला असतो। कावेरीला खेचत तो नेत असतो तेव्हा मात्र कावेरी ओरडत असते, मंदार मला सोड, मंदार मला सोड असं म्हणत कावेरी ओरडत असते। आणि यश फोनवरती बोलत असतो तेव्हा यशच्या लक्षात येतं नक्की काय झालेलं आहे, नक्की प्रॉब्लेम काय आहे। म्हणजे गावी येण्यासाठी कावेरी का घाबरत होती, कावेरीला का गावी यायचं नव्हतं, या गोष्टी आता समोर आलेल्या आहेत। आणि मग यश तिथं आलेला आहे आणि कावेरीला तो त्या मंदारच्या तावडीतून सोडवत आहे। हे सगळं कशा पद्धतीनं घडणार आहे हे आपल्याला पुढे पाहायला मिळणार आहे। त्यासाठी प्रेक्षकांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा। इकडे कावेरीला मात्र खूप भीती वाटत असते। गावी जाणं हे तिच्यासाठी खूपच रिस्की असतं, परंतु आता तिच्याकडे ऑप्शनच कोणता राहिलेला नसतो। तिला कळतच नसतं की निर्णय काय घ्यायचा आहे, नक्की काय करायचं आहे। कारण इकडे आता जो चिकू आहे त्याच्या दृष्टीने, त्याच्या भविष्याच्या दृष्टीने हे सगळं चाललेलं असतं आणि चिकू जो आहे त्याच्यासाठी घरातल्यांनी हा निर्णय घेतलेला असतो आणि त्याचबरोबर हे सगळं तिनं केलेलं असतं। चिकूसाठी हे सगळं ती मनापासून करत असते आणि त्याचबरोबर चिकूसाठीच तिचे हे सगळं धावपळ चाललेली असते। एवढा मोठा निर्णय घेऊन आज ती पुण्यात धर्माधिकारी यांच्या घरी सून म्हणून राहत आहे, ते फक्त आणि फक्त चिकूसाठी राहत असते। इकडे बाबांनी ठरवलेलं असतं की 1 कोटीचे बॉन्ड्स जे आहेत ते चिकूच्या नावावरती घ्यायचे आहेत। ही एवढी मोठी इन्व्हेस्टमेंट चिकूसाठी करायची आहे आणि हे बाबांनी ठरवलेलं असतं। आणि इकडे कावेरीला टेन्शन आलेलं असतं। कावेरी म्हणत असते की बर्थ सर्टिफिकेट लागणार असतं त्यासाठी, कारण त्याचा जन्माचा दाखला गरजेचा असतो आणि त्यासाठीच गावी जायचं असतं। मग यश म्हणतो की बाबा चांगल्या कामाला उशीर कशाला, मग लवकरच आम्ही जाऊन येतो आणि चिकूसाठी हे जे बॉन्ड्स घ्यायचे आहेत त्यासाठी बर्थ सर्टिफिकेट घेऊन येतो। तेव्हा कावेरी म्हणत असते मला काय वाटतंय माहिती आहे का, की माझे काका आहेत ना, माझ्या म्हणजे बाबांचे मित्र आहेत ना, त्यांना सांगून आपण मागून घेऊया। यश मात्र म्हणत असतो की नाही, म्हणजे या सगळ्या गोष्टींची काय गरज आहे, एवढं महत्त्वाचं डॉक्युमेंट्स आहेत, उगीच दुसरं कोणाकडून घ्यायची काय गरज आहे। तेव्हा कावेरी म्हणत असते कसं आहे, मी चिकूला सोडून राहिलेली नाही आहे ना, चिकूला एकटं कधी ठेवलेलं नाही आहे ना, म्हणून बोलत आहे। तेव्हा मात्र आता सुलक्षणाला राग येतो। सुलक्षणा म्हणते की चिकू एकटा नाही आहे, ही सगळी माणसं चिकूची आहेत। तेव्हा कावेरी म्हणते नाही, चिकू माझ्याशिवाय राहत नाही आहे ना, म्हणून म्हटलं। असं जेव्हा कावेरी म्हणत असते तेव्हा मात्र तिथे लगेचच सुलक्षणा म्हणते की आता येऊन तुम्हाला बरेच दिवस झालेले आहेत, त्यामुळं काहीच प्रॉब्लेम नाही आहे आणि चिकू जो आहे तो राहतो की आता सगळ्यांकडे आणि सवय झाली आहे आणि इथं काही त्याची परकी माणसं नाही आहेत, त्याची हक्काची रक्ताची माणसं आहेत, त्यामुळं काळजी करायची अजिबात गरज नाही। हे सगळं बोलणं चाललेलं असतं आणि तेव्हा मात्र इकडे आता सुलक्षणाला आठवत असतं। सुलक्षणाने जेव्हा उदयच्या समोर पर्याय ठेवलेला असतो की एक तर तू त्या मुलीचा स्वीकार कर किंवा माझा स्वीकार कर, तुला दोघींपैकी एक किल्लाच निवडावं लागेल, हे सुलक्षणाने सांगितलेलं असतं। तेव्हा मात्र उदयने कावेरीचा स्वीकार केलेला असतो। शेवटी आता सगळेजण तिथं असतात तेव्हा निशा मात्र म्हणते की अगं वहिनी काळजी करू नको, आम्ही आहोत ना सगळेजण, आम्ही चिकूची व्यवस्थित काळजी घेऊ, तू नको काळजी करू, आम्ही सांभाळू त्याला। इकडे सगळेजण तिथं असतात तेव्हा सुलक्षणा म्हणत असते की काळजी करू नको, कारण इथे आता त्याच्या 2 आत्या आहेत, 2 आज्या आहेत, आजोबा आहेत, काका आहेत, काकी आहे, एवढे सगळेजण त्याला घ्यायला आहेत, त्यामुळे तू अजिबात काळजी करू नको, काही प्रॉब्लेम येणार नाही, चिकू अगदी व्यवस्थित असणार आहे, त्यामुळे तू बिनधास्त राहा, असं त्यांचं बोलणं चाललेलं असतं। आणि त्याचबरोबर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की जेव्हा या सर्व गोष्टी घडत असतात तेव्हा मात्र कावेरीला सगळेजण म्हणत असतात की नाही, कावेरीला
त्यांचं एकच सांगणं आहे की चिकू आमच्याबरोबर व्यवस्थित राहील, काळजी करायची अजिबात गरज नाही असं कावेरीला ते सांगत आहेत. पण यश मात्र इकडे विचार करत असतो की हे सगळं काय आहे, म्हणजे यांच्या डोक्यात हे सगळं का चालू आहे, हिला गावी जायचं नाहीये का, हे सगळं त्याच्या डोक्यात चालू झालेलं असतं. आणि मग इकडे कावेरीला आठवत असतं, कावेरीला जेव्हा उदय यात्रेमध्ये त्याला मा भेटलेली होती तेव्हा त्याने सांगितलेलं असतं की मा आली होती इथं. आणि तेव्हा मात्र इकडे कावेरीला तो बोललेला असतो, तेव्हा कावेरीला तो म्हणालेला असतो की अगं काऊ, मा आली होती पण अजूनही माझा राग माझ्यावरचा कमी झालेला नाही, हे सगळं बोलणं चाललेलं असतं. आणि तेव्हा मात्र इकडे आपल्याला पाहायला मिळतं की सुलक्षणा म्हणत असते की काहीच प्रॉब्लेम नाही आहे, चिकूच्या हक्काची माणसं इथं आहेत आणि तू काळजी करायची गरज नाही आहे, आम्ही सगळेजण आहोत, आम्ही सगळेजण या सगळ्यातून चिकूला सांभाळून घेऊ. आणि कावेरीला ती चिठ्ठी आठवत असते, जी चिठ्ठी पाठवलेली होती, ज्या चिठ्ठीमध्ये तिथे लिहून पाठवलेलं होतं की तुम्हाला जर तुमचा जीव प्यारा असेल तर तुम्ही इकडे गावाकडे माघारी यायची अजिबात गरज नाही, तुम्ही माघारी येऊ नका इकडे, हे सगळं त्याच्यामध्ये लिहिलेलं असतं. आणि तेव्हा मात्र इकडे आता यशला इकडे वाटत असतं की काही झालं तरी हिला घेऊन आपल्याला गावी गेलंच पाहिजे, तरच सत्य समोर येणार आहे, एवढंच त्याच्या डोक्यात असतं आणि तो त्यासाठी प्रयत्न करत असतो. पण यामी मात्र तिथं असते आणि यामी म्हणत असते की नाही, काहीही झालं तरीही यामीचं एकच म्हणणं आहे की ही प्रॉपर्टी त्याच्या नावावर का केलेली आहे, तो आत्ता आलेला आहे आणि त्याला एवढ्या मोठ्या प्रॉपर्टीचा मालकीन का केलेला आहे, आणि एवढं मोठा मालक तो होणार आहे, आयती प्रॉपर्टी त्या कावेरीला मिळणार आहे. आणि मग यामी रडतच आता किचनमध्ये आलेली असते. आणि जेव्हा यामी किचनमध्ये येते तेव्हा मात्र इकडे आपल्याला पाहायला मिळतं की यामीला पौर्णिमा मात्र कान भरत असते. हे काय आहे सगळं, म्हणजे बघितलंस ना वहिनींनी असा निर्णय का घेतलेला आहे, कशासाठी वहिनींनी हा निर्णय घेतलेला आहे, असं ती सांगत असते. आणि त्याचबरोबर ती म्हणत असते, बघितलं ना त्यांनी तुझा त्याचबरोबर पारचा तनुष्काचा कोणाचाच विचार केलेला नाहीये, चिकू आत्ता घरात आला की चिकूचा विचार करून रिकामे झालेले आहेत, त्यांना फक्त चिकूचंच पडलेलं आहे. 1 कोटी रुपये म्हणजे ती कावेरी जी आहे ना ती आयती 1 कोटींची मालकीन झालेली आहे, असं पौर्णिमा तिच्या मनात भरवत असते. आणि तेव्हा मात्र इकडे कावेरीने आता काकांना फोन केलेला असतो आणि ती काकांना म्हणत असते की असं असं बर्थ सर्टिफिकेट हवं आहे आणि त्यासाठी गावी यावं लागणार आहे. तेव्हा काका म्हणत असतात की तू ये, लवकरात लवकर ये. असं पण तो दिगंबर आणि तो मंदार जो आहे ना तो गावात सध्या दिसत नाहीये, तो कुठेतरी बाहेर गेलेला आहे. त्यावर कावेरी सांगू लागते की तो पुण्याला आलेला आहे, इथे काऊच्या सासरीही तो पोचलेला होता. तेव्हा काका म्हणतात की तू भेटलीस का त्याला, तुझी त्याची भेट नाही ना झाली. तेव्हा कावेरी सांगते की नाही नाही, माझी त्याची भेट झालेली नाहीये. तेव्हा काका म्हणतात की काळजी घे, लवकरात लवकर तू ये आणि ते बर्थ सर्टिफिकेट घे आणि मग इथून जा, त्यामुळं कोणाला संशय येणार नाही, हे सगळं काकांनी सांगितलेलं असतं. त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं की जेव्हा हे सगळं घडत असतं तेव्हा दुसऱ्या दिवशी सकाळी आता कावेरीने जायचा निर्णय घेतलेला असतो आणि कावेरी निघालेली असते. इकडे यामीला मात्र राग आलेला असतो, यामीला ही गोष्टच पटत नसते. यामीचं असं म्हणणं असतं की नाही, काहीही झालं तरीही हे सगळं जे काही घडत आहे या सगळ्यामध्ये यामी एवढाच विचार करत असते की या कावेरीला ती प्रॉपर्टी मिळता कामा नये. कावेरीने चिकूला घेतलेलं असतं, चिकूच्या बाबतीत ती इन्स्ट्रक्शन देत असते, ती सांगत असते की चिकूला 11 वाजता दूध द्यायचं आहे, मी दूध गरम करून ठेवले, बॉटल धुवून ठेवलेली आहे, त्याचबरोबर दुपारी 2 वाजता सिरप द्यायचा आहे. निशाला ती सांगत असते. तेव्हा मात्र सुलक्षणा म्हणत असते की आम्ही ही मुलं सांभाळलेली आहेत आणि नातवंडही सांभाळतोय, एवढी काळजी तू करू नकोस. कावेरीला एवढी काळजी वाटत असते, त्याच्या मागं काही कारणं असतात. ती चिठ्ठी जी असते ती कावेरीला माहिती असते, म्हणून तर कावेरीला काळजी वाटत असते. त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं की जेव्हा कावेरी जी आहे ती बोलत असते आणि त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं की कावेरीचं जे म्हणणं असतं ते स्पष्ट असतं, कारण काहीही झालं तरीही आत्ता सध्या ज्या गोष्टी घडत असतात त्याचबरोबर हे सगळं चालू झालेलं असतं. आणि तेव्हा मात्र कावेरीला वाईट वाटत असतं, कावेरीला चिकूला सोडून मात्र अजिबात जायचं नसतं. आणि त्याचबरोबर कावेरीचं असं म्हणणं असतं की चिकू एकटा नाही राहिला पाहिजे, कारण कावेरीला भीती वाटत असते. कावेरीला असं वाटत असतं की चिकूच्या बाबतीत काहीही चुकीचं घडू नये, चिकू हे तिचा जीव की प्राण आहे, कारण तिने काऊला शब्द दिलेला असतो. चिकूला तर तिने आता निशाच्या हातात दिलेला आहे. निशा म्हणत असते की वहिनी काळजी करू नको, आम्ही सगळेजण आहोत, तू बिंदास्त
जा आणि तू संध्याकाळी येणारच आहेस ना, तोपर्यंत आम्ही आहोत, आम्ही चिकूला छान सांभाळून घेऊ, असं त्यांचं म्हणणं असतं. आणि ते सगळेजण बोलत असतात, सांगत असतात. परंतु इकडे कावेरीचा मात्र घरातून पाय निघत नसतो. कावेरीला असं वाटत असतं की काहीही झालं तरीही आता सध्या एक महत्त्वाची गोष्ट आहे, ती म्हणजे चिकूला इथं सोडून जाणं कावेरीला जड झालेलं असतं. कावेरीला ती गोष्ट सहनच होत नसते. तिला पटतच नसतं की मी चिकूला कसं सोडून जाऊ. चिकू माझ्यासाठी जीव की प्राण आहे. काऊने माझ्यावर एवढी मोठी जबाबदारी दिलेली आहे, मी चिकूला नाही सोडून जाऊ शकत. एवढंच कावेरीचं चाललेलं असतं. त्याचबरोबर इकडे कावेरी मागं फिरून पाहत असते. निशा आणि त्याचबरोबर विद्या या दोघींच्याही लक्षात येत असतं आणि त्यांना दोघींनाही वाईट वाटत असतं. त्यांना असं वाटत असतं की फायनली हे सगळं जे काय आहे ते घडत आहे. आणि मग सुलक्षणा मात्र पाहत असते. कावेरी जाताना पण अगदी इकडे त्या चिकूकडे माघारे फिरून फिरून पाहत असते. तिला वाईट वाटत असतं की नाही, काहीही झालं तरीही आत्ता सध्या महत्त्वाची गोष्ट ही आहे की चिकूला आपण इथे सोडून चाललेलो तर आहोत, पण त्यासोबतच चिकू जो आहे तो तेवढाच महत्त्वाचा आहे कावेरीसाठी. आता यश बाहेर वाट बघत बसलेला असतो आणि यश तिला पाहत असतो, पण कावेरी दरवाजा उघडून गाडीत काही बसायला तयार नसते. कावेरीच्या डोक्यात एवढंच सुरू असतं की गावी गेल्यानंतर काय होणार आहे, चिकू इकडे सुखरूप राहील ना, एवढंच कावेरीच्या डोक्यात सुरू आहे. कावेरीला काही करून चिकूची काळजी वाटत आहे आणि त्याचबरोबर गावी गेल्यानंतर जर तो मंदार समोर आला तर काय करायचं, ह्या गोष्टींची काळजी आता वाटत आहे. आणि त्याचबरोबर इकडे पाहायला मिळतं की जेव्हा हे सगळं चालू असतं तेव्हा मात्र आता यामी जी आहे ती भयानक चिडलेली असते. ती सुलक्षणाच्या रूममध्ये येते आणि तिथे येऊन म्हणू लागते की मा, एवढी काय गरज होती, मला सांग ना, म्हणजे हे तुला पटतंय का जे काही केलेलं आहे ते. सुलक्षणा म्हणते, तू यामी यमुना काय बोलायचं आहे ते स्पष्टपणे बोल बरं. तेव्हा यमुना मात्र म्हणत असते की अगं तो एवढासा लहान आहे चिकू आणि त्याच्या नावावरती 1 कोटी रुपयांची इन्व्हेस्टमेंट ही योग्य आहे का, मला सांग ना तू. तेव्हा मा म्हणतात की नक्की काय म्हणायचंय तुला, तू स्पष्ट बोलली तर मला कळेल. तेव्हा ती म्हणते, पारच्या नावावर काय केलं का गं, माझ्या नावावर काय केलं का. तेव्हा इकडे सुलक्षणा म्हणते की तुझ्या नावावर काय केलेलं नाहीये ते सांग ना, आणि तुझी जबाबदारी तर आम्ही घेतलेली आहे, तुझ्यासाठी काय हवं नको ते सगळं पाहतोय, मग अजून काय केलं पाहिजे तुझ्या नावावरती. आणि एक गोष्ट लक्षात ठेव, जे चिकूचं आहे ते त्याला मिळत आहे, बाकी त्याला असं दुसरं कोणी काही देत नाहीये जे त्याच्या हक्काचं आहे. कारण चिकू हा उदयचा मुलगा आहे, तो धर्माधिकारी घराण्याचा वारस आहे. त्यामुळं हे सगळं जे काय आहे ना ते फक्त आणि फक्त चिकूचं आहे असं ठणकावून माने सांगितलेलं आहे. आणि यामीची मात्र वाट लागलेली आहे. इकडे यामीला मात्र आता धक्का बसलेला आहे, म्हणजे चिकू या घराण्याचा वारस आहे, माझा पार्थ कोणीच नाहीये. तेव्हा ती म्हणत असते की मग मी पार्थला घेऊन हे घर सोडून जायचा विचार करते. तेव्हा मा म्हणत असते की एक गोष्ट लक्षात ठेव, तुझी जबाबदारी आम्ही कधीच झटकलेली नाहीये, तुला काय हवं नको ते आम्ही पाहिलेलं आहे, त्यामुळं तुला काय निर्णय घ्यायचा आहे तो ते घेऊ शकतेस, या भाषेमध्ये बोलणं झालेलं असतं. आणि त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं की यश मात्र कावेरीची वाट बघत असतो. कावेरीला मात्र घरातून पाऊल टाकलेलं असतं, पण गाडीत काही ती बसायला तयार नसते. तिच्या डोक्यात एकच सुरू असतं आणि ते म्हणजे जो आपला चिकू आहे तो इथे ठेवलेला आहे. आणि त्यासोबतच चिकूच्या बाबतीत तिने ठरवलेलं असतं की चिकूची काळजी घ्यायची आहे, चिकूला काय हवं नको ते पाहायचं आहे, पण ती काही गाडीत बसायला तयार नसते. यश स्वतः गाडीतून उतरतो, दरवाजा उघडतो आणि तो तिला बसायला सांगतो. मग फायनली कावेरी जी आहे ती गाडीत येऊन बसते, परंतु तिच्या डोक्यांमध्ये आता विचार सुरू झालेले असतात. कावेरीला मात्र काळजी वाटायला लागलेली असते की आता पुढे करायचं काय, तिकडे गेल्यानंतर काय होणार आहे, असे अनेक प्रश्न कावेरीच्या समोर उभे असतात. यश आणि कावेरी निघालेले असतात आणि कावेरीला आठवत असतं, कारण तिला जाणवत असतं की जेव्हा त्या गावामध्ये तिच्या बाबांचा अपघात झाला, बाबा तिचे गेले, तेव्हा गावकऱ्यांनी तिच्यावरती आळ घेतला. कारण मंदार आणि दिगंबरने सगळ्या गावाला सांगितलं की हा खून हिनेच केलेला आहे, कारण काका मला पैसे देत होते, हे सगळं माझ्या नावावरती करत होते, म्हणून हिने हिच्या वडिलाला मारलेलं आहे. इकडे यमुनाला आता मा चांगलीच अद्दल घडवत आहेत आणि मा यमुनाला सांगत आहेत की एक गोष्ट लक्षात ठेव, काहीही झालं तरीही तुझी आणि पारची जबाबदारी आम्ही कधीही झटकलेली नाही, त्यामुळं तुझं जे काय वागणं चाललेलं आहे ते मला अजिबात पटलेलं नाही. आणि एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे,
अपार्थ आणि तुझी जबाबदारी आम्ही घेतलेली आहे, यापुढे मला एक शब्दही तुझ्याकडून ऐकायचा नाही, हे सगळं यमुनाला मा सांगत असतात. आणि ती पुन्हा पुढे बोलायला लागलेली असते. तर मा तिचं बोलणं बंद करतात आणि तिला म्हणतात की बस, असं म्हणत माने तिला गप्प बसायला सांगितलेलं आहे. कारण चिकू उदयचा मुलगा आहे, जे हे सगळं आहे ते त्याचा आहे, कारण तो एकमेव धर्माधिकारी घराण्याचा वारस आहे, धर्माधिकारी कुटुंबाचा तो वारस आहे आणि त्याच्या बाबतीत कोणतीही चूक झालेली मी सहन करणार नाही, हे सगळं माचं बोलणं सुरू असतं. इकडे कावेरी आणि यश निघालेले आहेत. तेव्हा यश कावेरीशी बोलत असतो, कावेरी यशशी बोलत असते, पण ती गप्प असते. तिच्या तोंडातून असे शब्द बाहेर पडत नसतात. तिला वाईट तर वाटत असतं, परंतु त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं की ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा घडत असतात तेव्हा मात्र इकडे यश म्हणत असतो की आता तुम्ही सोबत आहात ना, मग मॅप लावायची काही गरज नाही आहे, म्हणजे तुम्ही मला तुमच्या घराचा पत्ता सांगाल ना. तेव्हा कावेरी म्हणते की हो, ऑफकोर्स सांगेल, कारण घराचा पत्ता, माझं घर मी कसं विसरेल, ज्या घरामध्ये माझं बालपण गेलं, ज्या घरामध्ये मी लहानाची मोठी झाली आणि आत्तापर्यंत मी त्या घरामध्ये राहत होते आणि ते माझ्या बाबांचं घर होतं, हे मी कसं विसरेल, असं इकडे कावेरी बोलत असते. आता कावेरी आणि यश दोघंही इकडे कावेरीच्या गावी पोहोचलेले आहेत आणि त्यासोबतच तिथे पोहोचल्यानंतर आता एक पालखी तिथून निघालेली असते. कावेरीला खरं तर टेन्शन आलेलं असतं. त्या मंदारने वगैरे जर आपल्याला पाहिलं तर काय करायचं, हा मोठा प्रश्न कावेरीच्या समोर उभा राहिलेला असतो. आणि कावेरी मात्र आता शांतपणे तिथं असते आणि तिच्यावर गुलाल उधळला जातो. तिचं पूर्ण तोंड गुलालाने माखलेलं असतं आणि नेमकं समोरच्या दुकानात मंदार आणि दिगंबर पोहोचलेले असतात आणि ते दोघंही पाहतात. तेव्हा कावेरी मंदारला दिसते. तेव्हा मंदार हा कावेरीच्या दिशेने आलेला असतो आणि त्यासोबतच आपल्याला पाहायला मिळतं की जेव्हा या सगळ्या गोष्टी घडत असतात तेव्हा मात्र इकडे कावेरी जी आहे ती कासावीस झालेली असते आणि कावेरीच्या मदतीसाठी आता तिथे धावत आलेला असतो तो म्हणजे यश. यश पहिल्यांदा तिथे फोनवर बोलत होता. यशला यातलं काहीच माहिती नव्हतं आणि यश जो आहे तो धावतच आता कावेरीसाठी तिथं आलेला आहे. मंदारने कावेरीचा हात पकडलेला आहे आणि आता यशला हेही आठवत आहे की कावेरी झोपेत ओरडत होती की मंदार सोड, मंदार मला मारू नको, मंदार मला मारू नको. आणि हे सगळं जे काय आहे ते आता यशच्या समोर उलगडा झालेला आहे. म्हणजे इकडे आता कावेरीला, यशला समजलेलं आहे की कावेरी गावी येण्यासाठी का नकार देत होती, ती एवढी का घाबरलेली होती, नक्की काय प्रॉब्लेम होता, हे सत्य मात्र आता यशच्या समोर आलेलं असतं. आणि यश मात्र आता तिथे आलेला आहे आणि यशने मंदारचा हात अशा पद्धतीने पकडलेला आहे की मंदार आता काहीच करू शकत नाही. आता कावेरीचा जीव यशने वाचवलेला आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्टेड राहा. थँक्यू.